विविध मागण्यांसाठी नाशिकमध्ये सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन हे सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली तरीही तोडगा हा निघालेला नाहीये आणि त्याचमुळे पुन्हा मुख्यमंत्र्यांसमवेत एक बैठक होणार आहे। तर आजच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव द्या या मागणीचा पुनरुच्चार देखील या संदर्भातून करण्यात आलेला आहे। नाशिकमधील आदिवासी शेतकऱ्यांच्या बिराड मोर्चाचा आज 5वा दिवस आहे आणि आज 5व्या दिवशी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच्या रस्त्यावर या सगळ्या आदिवासी शेतकऱ्यांनी ठाण मांडलं आहे। आमच्याकडे असं आहे, आमची मागणी अशी आहे का सरकार आमच्या डोक्यावर म्हणजे तो फॉरेस्टर आमच्या डोक्यावर आम्हाला पलाट भेटेल आहे, तो फॉरेस्टर आमच्या डोक्यावर नको आहे, आम्हाला खुद्द आम्हाला भेटायला पाहिजे। आज आम्हाला हा 6वा दिवस आहे, पायी आलो आम्ही, फक्त त्याच्यासाठी आलो आहे। आम्हाला आमचं सरकार संघ आहे ना काहीच भांडण नाही, फक्त आम्हाला तेवढा माणूस काढून टाका आणि जेवढी आमची मागणी असेल ती पूर्ण करा। आम्ही गरीब लोक आज 6 दिवसापासून पायी चालत आलो आहे। सरकारने याची नोंद घ्यावा। जर आमचा निर्णय लागत नाही तर आम्ही हलणार नाही, आम्ही उपाशी का होणार राहून ह्या ठिकाणी बसून राहणार नाही। सरकारने याची नोंद घेतली पाहिजे। आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे, वाटतंय का आज काही मार्ग निघेल? त्याच्यातून काही जर मार्ग निघाला तर चांगली बाब आहे। मुख्यमंत्र्यांनी त्याच्यातून काही तोडगा काढला पाहिजे। हे जमिनीबद्दलच आमचे अपात्र आहे म्हणून पात्र व्हा म्हणून बा असं फॉरेस्टच्या जमिनीचे हा जमिनीचाच भांडण आहे, ते करून द्यावं सरकारने आम्हाला। हे 8 दिवस 10 दिवस झाले आम्ही उपाशी तापाशी बसलेत, एवढाच निर्णय आमचा। कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।